प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. अतिशय सुंदर आणि सुरेख दाखवलाय आजचा भाग त्यांनी. आता हे अभिमन्यू सर चिडलेले असतात निनादवर, तो उशिरा आलाय म्हणून. निनाद म्हणतो, तुला माहिती आहे ना माझी बायको कशी आहे, तुझं लग्न झालं नाही ना बेट्या, म्हणून तू एवढा चिडचिड करतोयस. आता ह्या गौरीला कळलं की सरांचं लग्न झालं नाही. आता गौरी निनाद सरांना म्हणते, बरं झालं यांचं लग्न झालं नाही, यांच्यासारख्या खडूसशी कोण लग्न करणार. आता निनाद तिला असं खुणवतो की शांत बस. अभिमन्यू सर पाणी पितात, पण पाणी पिता पिता त्यांना खूप ठसका लागलाय. आता गौरी म्हणते, पित्त पित्त म्हणतात याला, ऍसिडिटी सारखा अटॅक असतो हा, काही खाल्लं पिल्लं नाही ना की असं होतं. आणि कधी कधी ऍसिड अटॅक जरा जास्ती होतो बरं का. नाही, माझ्या बाबांना त्रास आहे ना हा, म्हणून सांगतेय. म्हणून तर म्हणते तुम्हाला काहीतरी खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. फार सिरियस नाहीये हा त्रास, पण खाल्लं ना की बरं वाटेल तुम्हाला. चला कॅन्टीन मध्ये जाऊन काहीतरी खाऊयात. पण अभिमन्यू सर भाव जास्ती खातात. अभिमन्यू सर म्हणतात, मला भूक नाहीये. गौरी निनाद सरांना हळूच म्हणते, यांचा ना इगोच फार मोठा आहे त्यांच्या भुकेपेक्षा. मग अभिमन्यू सर म्हणतात, काय म्हणलीस. गौरी म्हणते, नाही प्रॉब्लेम मोठा आहे ना. मग आता निनाद म्हणतो, अगं याला ना भूक सहन होत नाही आणि डोकं पण आउट होतं बघ लगेच याचं. गौरी म्हणते, प्लीज काहीतरी खाऊन घ्या. मग आता अभिमन्यू सर डायरेक्ट आपल्याला कॅन्टीन मध्ये दिसताय. गौरीने कुकरची शिट्टी वाजवली आहे, म्हणजे तिने वरण भात लावलाय. आता ती सांगते की आम्ही कॅन्टीनची चाबी खालीच ठेवली आहे, सकाळी कोणी लवकर आलं की त्यांना दरवाजा उघडता येतो ना. निनाद आणि गौरीच्या गप्पांनी आता या अभिमन्यू सरांचं डोकं उठलंय, कारण त्यांना प्रचंड भूक लागलेली असते. गौरीच्या गप्पा काही संपेना. गौरी म्हणत असते, बापरे रात्री कॅन्टीन कसं दिसतं ना, शांत शांत. दिवसा कसं सगळंच रेलचेल असते ना. आता निनाद सर म्हणतात, काय घमघमाट सुटलाय ग गौरी. अगं तुला छान छान रेसिपी येतात ना, तू ना माझ्या बायकोला सांग त्या रेसिपीज, म्हणजे ती करेल ना छान छान रेसिपीज. मग आता गौरी म्हणत असते, अहो प्रमाण छान असलं ना पदार्थामध्ये की आपोआप पदार्थ छान होतात. आणि काही काही वेळेला काय होतं ना, हळद जास्ती जाते, मजा येत नाही हो. म्हणजे असं हळदीचं प्रमाण ना थोडं कमी जास्त. शेवटी आता अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, ओ चला चला बसा, इथे रेसिपी शिकायला नाही आलोय आपण, चला जेवायला वाढा पटकन. निनाद सर म्हणतात, भूक डोक्यात गेली वाटतं, जा लवकर वाढ त्याला. आता गौरीने छान डाळ भात केलेला आहे असं दिसतंय खरी. आता निनाद सर पण खातायत आणि अभिमन्यू सर पण खाताय. निनाद सर म्हणतात, काय चव आहे ग गौरी तुझ्या हाताला. ज्या माणसाला भूक नव्हती तो माणूस बघ कसा पटापटा खातोय. म्हणजे पटापटा केलं ना तिने, मग कौतुक करतोय तिचं. अभिमन्यू सर निनादकडे रागाने बघतात. आता अभिमन्यू सर म्हणतात, तुला जेवायचं नाही का. गौरी म्हणते, मी घरी जाऊन जेवेल ना, आईने बनवलं असेल ना, वाया जाईल नाही तर. तुम्ही खाऊन घ्या. निनाद म्हणतात, अरे अभि तू ना रोज हिच्या सोबत असं अडकत जा, म्हणजे रोज आपल्याला गरमागरम असं खायला मिळेल चमचमीत. अभिमन्यू सर म्हणतात, त्या दिवशी तू चिडून निघाला होतास ना, तुला थांबवलं ना मी, ती चूक केली. तुझ्यासारखे मित्र असल्यापेक्षा नसलेले बरे, मी एकटाच होतो ना तेच बरं होतं. निनाद म्हणतात, तू ना जाम बोर आहेस, तू ना आयुष्यभर असा एकटाच राहणार आहेस. आता गौरी सहज म्हणते, का एकटे का राहतील ते बरेच दिसतात की. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की ते खूप छान दिसतात, जरा कष्ट घेतले की त्यांना कोणीही भेटेल. अभिमन्यू सर आता तिच्याकडे बघतच राहताय. खरं तर प्रेक्षकांनो, एवढी डिसंट आणि प्युअर लव्ह स्टोरी आहे ना ही, एकदम स्टँडर्ड लेवलची लव्ह स्टोरी आहे. ज्यांनी या गोष्टी अनुभवल्या आहेत ना त्यांनाच ही मालिका उमगणार आहे. अभिमन्यू सर पाणी पितात आणि मग आता निघून जातात. आता ही गौरी म्हणते, काय झालं, माझं चुकलं का. निनाद सर म्हणतात, काही नाही ग, जरा चिडला असेल, चल चल निघूयात आता. गौरी आता हसायला लागते. मला तर आता वाटायला लागले प्रेक्षकांनो, गौरीची आणि अभिमन्यू सरांची मैत्री लवकरच होईल. तर आता इकडे मात्र तिचे वडील खूप काळजी करत असतात. त्या गौरीची आई म्हणत असते, अहो इतकं टेन्शन घेऊ नका, येईल ती. आता ते म्हणतात, नाही ग माझंच चुकलं, मीच जायला हवं होतं. पण आता मी एक काम करतो, त्या सरांचा फोन आला ना, त्यांना पुन्हा एकदा कॉल बॅक करून बघू का, पाहते. माझ्या लक्षातच आलं नाही बघ इतक्या वेळेचं. गौरीची आई नाही नाही म्हणत असते, पण ते आता फोन लावतातच अभिमन्यू सरांना. आता अभिमन्यू सरांनी त्यांचा नंबर सेव्ह केलाय. आता गौरीचे बाबा दिसल्यानंतर ते गौरीला म्हणतात, गौरी तुझ्या बाबांचा फोन आहे. गौरीला आता जरा टेन्शन आलंय, पण अभिमन्यू सरांनी डायरेक्ट गौरीकडेच फोन दिलाय. आता ते तिचे बाबा म्हणतात, गौरी बेटा तू कसं काय फोन उचललास, निघालीस की नाही. गौरी म्हणते, हो बाबा मी निघालीच आहे, रस्त्यातच आहे, पोहोचेलच थोड्या वेळात घरी मी. आता इकडे निनाद सर म्हणतात, तिच्या बाबाचा नंबर तुझ्या फोन मध्ये कसं काय सेव्ह झाला.
मग आता हे अभिमन्यू सर म्हणतात, "आम्ही अडकलो होतो, तेव्हा तिने तिच्या बाबांना फोन केला होता." निनाद म्हणतात, "बरं, बरं. अच्छा, अच्छा. कळला मला. इतिहास सगळा कळला." मग आता तिचे बाबा विचारतात तिला, "काय गं, कोण आहे तुझ्यासोबत?" गौरी म्हणते, "आता कसं सांगू बाबांना?" कारण आता तिच्या बाबांनी काल काय सांगितलं होतं अभिमन्यू सरांना, की त्या राक्षसापासून माझ्या पोरीला वाचवा. त्यामुळे आता गौरीला आलंय जरा टेन्शन. पण तरी ती हिम्मत करून म्हणते, "माझ्या बाबांना तुमच्याशी बोलायचंय." आणि अभिमन्यू सर पण तिच्याकडे बघतच राहतात. कारण त्यांनाही टेन्शन आलंय, की हिचे बाबा आता काय बोलतील मला. गौरी तर मनात प्रार्थना करायला लागते. पण आता तिचे बाबा काय म्हणतात, "तुम्हाला एक विनंती करायची होती. काय आहे ना, रात्रीची वेळ आहे हो, पोर एकटी घरी येणं जरा कठीण वाटतंय. म्हणजे हल्ली तुम्ही ऐकता ना वर्तमानपत्रामध्ये काय-काय ऐकतो आपण, वाचतो. तुम्ही समजू शकता ना मी काय बोलतोय." मग आता अभिमन्यू सर म्हणतात, "ठीक आहे, काही हरकत नाही. मी सोडतो तिला घरी." पण आता या गौरीच्या बाबांनी पुन्हा माती खाल्ली आहे. आता ते त्या गौरीच्या आईला म्हणतात, "तिचे ते सर सोडतायत तिला घरी. नशीब आपलं तो खडूस मास्तर नाहीये तिच्यासोबत." ते ऐकलं पुन्हा त्या अभिमन्यू सरांनी. अभिमन्यू सर जरा मन मोठं करून आता ठेवतात तो फोन. आणि आता गौरी म्हणते, "सर तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझं मी जाईल घरी." पण आता अभिमन्यू सर म्हणतात, "नाही, नाही. तिच्या वडिलांनी सांगितलंय तिला घरी सोडायसाठी. मग काळजी वाटणार नाही ना त्यांना." आता हे निनादकडे बघून बोलतात. मग निनाद म्हणतात, "हो, हो. वडीलधाऱ्यांचं ऐकायला पाहिजे. मोठ्या माणसांचं ऐकलंच पाहिजे. जा, जा. जा तुम्ही." अभिमन्यू सर आणि गौरी आता रिक्षामध्ये दिसतायत आपल्याला. अभिमन्यू सर काही बोलेना रस्त्यात. शेवटी गौरीला बोर व्हायला लागतं. पण ती आता काही ना काही बडबडत असते. रस्ते कसे मोकळे-मोकळे वाटतात ना ट्रॅफिक नसल्यावर. असं घाबरायलाच होतं ना असं मोकळं असल्यावर. काय आहे ना प्रवासात असताना वेळ कसा गेला हे आपल्याला कळतच नाही ना. जरा बोलत राहावं. पण अभिमन्यू सर नुसते हा करायला लागतात. आता गौरी पुन्हा बोलते, "बापरे, किती खड्डे झालेत ना रस्त्यावर." आता अचानक गौरीची ओढणी सरांच्या चेहऱ्यावर अशी उडून आली आहे. आणि आता गौरी अचानक सरांना तन्वी दिसतीये. त्यांना आता तन्वीची आठवण आली आहे. आणि प्रेक्षकांनो पुन्हा एकदा या मालिकेचं शीर्षक गीत आहा एवढं सुंदर वाटतं ना ऐकायला. इथे पुन्हा एकदा माही आणि तन्वीची एक सुंदरशी आठवण दाखवली आहे त्यांनी. आता या तन्वीला माही गाडी शिकवत असतो. पण तन्वी म्हणत असते, "नको नको, मला भीती वाटते. मी नाही चालवणार माही गाडी." माही म्हणत असतो, "अगं बस ग, थ्रिल असतं त्यामध्ये, जरा चालव गाडी, काही होत नाही." पण तरी सुद्धा तन्वी नाहीच म्हणत असते. मग माही खूप सुरेख वाक्य बोलतो, "अगं बस ग, पाठीशी असणाऱ्या माणसावर जर विश्वास असला ना की सगळं सोपं होऊन जातं." आणि आता त्याने तिला बसवलंय गाडीवर आणि आता ती गाडी चालवायला सुरुवात करणार. तेवढ्यात आता या अभिमन्यू सरांची तंद्री तुटली आहे. आणि आता ही जोरात ओरडते, "गौरी थांबा थांबा, आलं माझं घर." गौरी म्हणते, "इकडेच घर आहे माझं." अभिमन्यू सर करतात आणि मग ती निघालेली असताना म्हणतात, "व्यवस्थित जा हं तन्वी." आता गौरी म्हणते, "हं, काय म्हणालात सर?" सर म्हणतात, "नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की व्यवस्थित जा गौरी." गौरी स्माईल करते आणि म्हणते, "हो, तुम्ही पण हा." असं म्हणून ती निघून जाते आता बाय करून सरांना. आणि आता अभिमन्यू सरांच्या चेहऱ्यासमोर अजून तन्वी जास्ती आठवायला लागली आहे. काय आहे ना प्रेक्षकांनो, जशी जशी गौरी समोर येते त्यांच्या तसं तसं त्यांना तन्वीची आठवण आणि तो भूतकाळ सतत आठवतोय. पण हे सगळं इथवर थोडीच थांबणार आहे. आता हे सतत चालूच राहणार आहे. आता या गौरीच्या काकूने फोन केलाय त्या जॅकीला आणि त्याला म्हणते, "काय जावई बापू कसे आहात?" जावई बापू म्हणल्यानंतर तो जॅकी उड्याच मारायला लागतो, "मी आणि जावई बापू." मग ही काकू म्हणते, "मग काय हळदीचं डेकोरेशन, काय डीजे बीजे केला की नाही प्लॅन तू?" आता तो मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो. ही त्याला सांगते की येताना जरा गिफ्ट वगैरे घेऊन या घरचा होणारा जावई आहेस ना तू. आणि आता विचार करते, काय वेळ आली आहे माझ्यावर, काय कलियुग आहे बाई, कोणाशी असं एक म्हणजे बोलावं लागतंय मला. असो, पण आता गौरी आल्यावरती ती गौरीवर खूप ओरडते, "काय ग ए मॅडम, इतका उशीर करतात का यायला? काही घरची दारची काही फिकीर आहे की नाही? अगं अशी रात्री अपरात्रीची फिरलीस तर आमचं तोंड काळं करायची वेळ येईल आमच्यावर." आता तेवढ्यात तिचे बाबा येतात आणि म्हणतात, "चला जेवायला." आता ती काकू म्हणते, "शेफ आणून ठेवलंय तुम्ही हिला." गौरी म्हणते, "काकू तू जरा जास्तीच बोलतीयस हं. मी बाबांना सांगून गेले होते. मी कुठे होते हे माहित होतं त्यांना." तिचे बाबा म्हणतात, "अगं हो ग बाई, कशाला उगाचच जास्ती वाद घालतेस." आता ही बाई म्हणते, "काकू मलाच बोला तुम्ही भाऊजी. सगळे आपले सतत मलाच बोलत राहतात. या पोरीला डोक्यावर बसून ठेवलंय त्याचं काही नाही." अशी बडबड 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 करत ती स्वयंपाकघरात निघून गेली आहे. आता हे बाबा विचारतात गौरीचे, "बेटा आलीस लवकर, बरं झालं. फारच उशीर झाला ग." गौरी म्हणते, "बाबा उशीर तर झाला, सरांनी सोडलं मला, पण आज तुम्ही खूप मोठी माती खाल्ली आहे.
तिचे बाबा म्हणतात, "काय गं, काय झालं?" गौरी म्हणते, "तुम्ही ज्या सरांशी फोनवर सांगत होतात ना, की त्या राक्षसापासून माझ्या मुलीला वाचवा, तो खडूस सर, तुम्ही त्यांच्याशीच बोलत होते फोनवर." तेव्हा आता तिचे बाबा बिचारे भांबावून जातात आणि म्हणतात, "मी पुन्हा कॉल करू का त्यांना सॉरी म्हणायला?" गौरी म्हणते, "राहू द्या आता, नका करू फोन. चला जेवायला, मला भूक लागली आहे." असो, पण आता इकडे मात्र या रागिणीने बरंच काही ऑर्डर केलंय हां. मस्तपैकी नूडल्स आहेत, काय म्हणतात त्याला ते मोदक आहेत, चायनीज मोदक. अर्पिता तिला विचारते, "अगं हे सगळं कोणासाठी?" मग ही म्हणते, "काही आहे ना, काल मी जरा चिडले होते अभिवर, कंपल्सेशन म्हणून हे आणलंय." आभा म्हणते, "अच्छा, मिशन इम्प्रेशन चालू आहे तर." आता लगेच ही चिडते रागिणी आणि म्हणते, "ही जरा जास्ती नाही बोलत आहे का अर्पिता?" अर्पिता म्हणते, "मला नाही बाई, तिच्या ब्रोला सांग." आता तेवढ्यात तिथे अभिमन्यू सर आलेत आणि मग ही अगदी आनंदाने जाते रागिणी त्यांच्या समोर आणि म्हणते, "चल जेवायला." अरे आपण सोबत जेवणार होतो ना आज. मग आता अभिमन्यू सरांच्या चेहऱ्यासमोर मात्र फक्त तन्वी आणि गौरीच आहेत सध्या. आता ते तिला सांगतात, "मी जेवून आलोय," असं म्हणून ते निघून जातात त्यांच्या खोलीत. आता अर्पिता म्हणते, "अगं बाई काय झालं याला? जा गं, जरा समजव याला." आता हिला वाटतं आपण जाऊन समजवावं. पण आता तिला आठवतं, की काल कसे खेकसले होते तिच्या अंगावर ते अभिमन्यू सर. मग ती विचार करते, "नाही नको, त्याला जरा राहू दे एकट्यात, मग होईल तो नॉर्मल." आता ही आभा म्हणते, गुड चॉईस अँड गुड डिसिजन." असं म्हणून ती निघून गेली आहे. रागिणी तिच्यावर वैतागते, पण आता अर्पिता पण तिच्या मागे-मागे चालली जाते. रागिणीचा झालाय पुन्हा एकदा पचका आणि संताप. असो, पण आता इकडे मात्र अभिमन्यू सर खूप डिस्टर्ब झालेत, कारण सारखा-सारखा त्यांचा भूतकाळ त्यांच्या समोर येतोय आणि त्यांना सगळ्या आठवणी अगदी रिफ्रेश झाल्यासारख्या होतायत आणि त्यामुळे साहजिकच माणूस डिस्टर्ब होणारच प्रेक्षकांनो. त्यांना सतत तन्वीचा चेहरा आठवतोय, मग गौरीचा चेहरा आठवतोय आणि आता त्यांना डॉक्टरांनी डिप्रेशनच्या गोळ्या जास्ती खाऊ नका असं सांगितलं होतं. तेव्हा तर माही 1-1 तासाला गोळ्या खायचा. डॉक्टर म्हणतात, "तुम्हाला सांगितलं होतं ना मी, एवढ्या गोळ्या खायच्या नाही. अशाने तुम्हाला त्रास होईल आणि याचे अतिशय गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील तुम्हाला." त्यावेळी माही डॉक्टरांना हो असं म्हणतो खरी, पण आता आत्ताचे अभिमन्यू सर प्रचंड डिस्टर्ब झालेत. ते त्यांच्या ड्रॉवरमधनं त्या गोळ्या काढतात आणि त्या गोळ्या त्यांच्या हातातनं सांडून जातात. कारण आता त्यांना खूप त्रास व्हायला लागला या सगळ्या आठवणींचा आणि या सगळ्या भूतकाळाचा. आता त्या गोळ्या खाली सांडलेल्या असताना त्यातली एक गोळी ते घेतात आणि पाणी पिऊन शांत व्हायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, "आय मिस यू तन्वी, आय मिस यू." पण आता कॉलेजमध्ये काहीतरी वेगळाच प्रकार घडलाय. तो म्हणजे असा, की हे दोघं लायब्ररीत अडकलेले असताना माहीची कविता आली होती ना एक्स-रे मशीनमधनं, ती कविता फेमस झाली आहे सगळ्या कॉलेजमध्ये आणि एका विद्यार्थ्याने सरांना ती दाखवली आहे. आता या कवितेवर अभिमन्यू सरांची काय रिएक्शन असेल सांगा बरं तुम्ही? तन्वी आणि माहीची ही लव्ह स्टोरी आता गौरीपर्यंत यायला वेळ लागणार नाहीये प्रेक्षकांनो. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवत जा हं. आणि प्लीज जेवढं जमेल तेवढा हा माझा रिव्ह्यू शेअर करायला विसरू नका आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. खूप अतिशय सुंदर मालिका आहे, सगळ्यांनाच ऐकायला मिळाली पाहिजे. सो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.